तर नमस्कार मित्रांनो, मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची जाहिरात असणार मित्रांनो, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणारी जाहिरात, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती सांगणार आहे. यामध्ये मित्रांनो गट ब, क आणि ड या संवर्गातील विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि ही मित्रांनो असणार आहे सरळ सेवा भरती, म्हणजे यामध्ये फक्त तुमची एक एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्याचमुळे या पदांसाठी तुम्ही अर्ज करणे गरजेचे असणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या अडचणीनंतर आपल्या चॅनलला फायनली सुरुवात झाली आहे. आजपासून आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला अपडेट येत राहणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती मित्रांनो डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. तर चला बघूया जाहिरात सविस्तर काय असणार आहे. यामध्ये मित्रांनो टोटल जी रिक्त जागा असणार आहे, ती टोटल रिक्त जागा 175 पदे यामध्ये असणार आहेत आणि जवळपास 33 वेगवेगळ्या संवर्गातील पदे यामध्ये असणार आहेत. त्याचमुळे की मोठी भरती तुमच्यासाठी ही असणार आहे. यामध्ये मित्रांनो बघा, गट ब चे जे काही पदे असणार आहे ते असणार आहे पे अँड अकाउंट ऑफिसर, यासाठी एक जागा असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो कॅटेगरी वाईज जे काही पदांचे विश्लेषण असणार आहे, त्यांनी याच पी-डी-एफमध्ये खाली मेन्शन केले आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. या पदासाठी पगार असणार आहे 41,800 पासून 1,32,300 इतकी सॅलरी तुमची पर मंथ यामध्ये असणार आहे. दुसरं पद असणार आहे असिस्टंट फार्म मॅनेजर, यासाठी 41,000 पासून 1,32,000. त्याचबरोबर टेक्निकल ऑफिसर टू असिस्टंट डीन या पदासाठी 41,000 पासून 1,32,000, 2 पदे टोटल यामध्ये असणार आहेत. हॉस्पिटल क्लिनिशियन या पदासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. 41,000 ते 1,32,000 पे स्केल असणार आहे. पे स्केल मित्रांनो या पदासाठी हाय स्केलचं असणार आहे. त्याचमुळे या पदांसाठी पात्र होत असाल नक्की अर्ज करायला पाहिजे. असिस्टंट मॅनेजर यासाठी सुद्धा 38,000 पासून 1,22,000 एक जागा यामध्ये असणार आहे. प्लांट ऑपरेटर या पदासाठी 38 पासून 1,22,000 सॅलरी पे स्केल राहणार आहे. एक जागा यामध्ये सुद्धा असणार आहे. त्यानंतर गट क चे जे काही पदे असणार आहेत ते बघूया. यासाठी ऑपरेशन थिएटर टेक्निशियन यासाठी 29,000 पासून 92,300 पगार असणार आहे. 2 पदे यामध्ये असणार आहेत. सीनियर लायब्ररी असिस्टंट यासाठी एक जागा असणार आहे. पगार बघा 29 पासून 92,300 असणार आहे. त्याचबरोबर डेअरी प्लांट असिस्टंट यासाठी एक जागा 25,000 पासून 1,81,000 पगार असणार आहे. एक्स-रे टेक्निशियन 25,000 पासून 81,000 3 जागा असणार आहे. त्याचबरोबर वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंट यासाठी 8 जागा असणार आहेत. 25,000 पासून 81,000 100 सॅलरी यामध्ये राहणार आहे. त्याचबरोबर हॉस्पिटल टेक्निशियन यासाठी सुद्धा 25,000 पासून 81,000 100 सॅलरी राहणार आहे. एक जागा यामध्ये असणार आहेत. ऑपरेशन थिएटर असिस्टंट यासाठी 4 जागा मित्रांनो यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर नंतरचे पदे बघा, यामध्ये फार्म असिस्टंट, त्याचबरोबर सीनियर क्लर्क, त्याचबरोबर सीनियर मेकॅनिक, त्याचबरोबर बॉयलर ऑपरेटर, झू टेक्निशियन, त्यानंतर क्युरेटिव्ह कम स्पेसिमेन टेक्निशियन, त्यानंतर ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट, त्याचबरोबर मेडिकल शॉपकीपर, ड्रायव्हर, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन, त्यानंतर लायब्ररी अटेंडंट, लॅबोरेटरी अटेंडंट, ट्रॅक्टर ड्रायव्हर, ड्रेसर, क्लर्क कम टायपिस्ट या सर्व विविध पदांसाठी यामध्ये जागा असणार आहे. त्यानंतर गट ड चे जे काही पदे असणार मित्रांनो, ज्युनियर टेक्निशियन कम वायरमॅन, त्याचबरोबर लाईव्ह स्टॉक असिस्टंट, असे मित्रांनो टोटल 175 पदे यामध्ये असणार आहेत. आणि या पदांमध्ये बरेचसे जे काही पदे असणार मित्रांनो, त्यासाठी फ्रेशर तुम्ही असाल, कोणत्याही प्रकारचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये असेच पदे बघणार आहोत. या पदांसाठी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार नाही. तुम्ही जस्ट पास आउट असाल, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा काय असणार आहे ते बघूया. यामध्ये मित्रांनो वयोमर्यादा बघा, कमीत कमी 18 वर्ष वयोमर्यादा तुम्हाला लागणार आहे इथे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा बघा, अराखीव प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 38 वर्ष असेल, तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मागासवर्गीय प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 43 वर्ष, दिव्यांगांसाठी 45 वर्ष, त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी सुद्धा वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही असणारे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्यांच्यासाठी सुद्धा वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. त्याबाबत सविस्तर माहिती पी-डी-एफमध्ये असणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते बघूया. मित्रांनो, जे काही पहिलं पद असणार आहे गट ब चं, यासाठी तुम्हाला पे अँड अकाउंट ऑफिसर या पदासाठी बॅचलर डिग्री इन कॉमर्स फ्रॉम द स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी तुमच्याकडे असेल किंवा तुमच्या एम-बी-ए झाला असेल फायनान्समध्ये, तरी सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकता. कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला यामध्ये लागणार आहे. त्यानंतर असिस्टंट फार्म मॅनेजर यासाठी मास्टर डिग्री इन फॅकल्टी ऑफ वेटरनरी सायन्स फ्रॉम द स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तिसरं पद असणार आहे टेक्निकल ऑफिसर टू असिस्टंट डीन, यासाठी तुम्हाला मास्टर डिग्री इन फॅकल्टी ऑफ वेटरनरी सायन्स फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी असेल, तर सुद्धा तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. हॉस्पिटल क्लिनिशियन या पदासाठी मित्रांनो मास्टर डिग्री इन सब्जेक्ट ऑफ ॲनिमल रिप्रोडक्शन तुमचं झालं असेल, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इतर जे काही ऑप्शन असणार आहे ते सुद्धा त्यांनी प्रोव्हाईड केलेले आहे. त्यानंतर मित्रांनो असिस्टंट मॅनेजर या पदासाठी बॅचलर डिग्री इन फॅकल्टी ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी
जर तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर प्लांट ऑपरेटर या पदासाठी बॅचलर डिग्री तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर ऑपरेशन थिएटर टेक्निशियन बॅचलर डिग्री बी-एस-सी इन नर्सिंग असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर सीनियर लायब्ररी असिस्टंट या पदासाठी बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर डेअरी प्लांट असिस्टंट या पदासाठी मित्रांनो बॅचलर डिग्री इन द फॅकल्टी ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. एक्स-रे टेक्निशियन डिग्री किंवा डिप्लोमा असेल रेडिओग्राफीमध्ये तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर वेटरनरी लॅबोरेटरी यासाठी सुद्धा तुमचं बी-एस-सी झालं असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. हॉस्पिटल टेक्निशियन यासाठी सुद्धा बी-एस-सी तुम्हाला लागणार आहे. बी-एस-सी नर्सिंग असेल तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. बी-एस-सीची बरेचसे पदे यामध्ये मित्रांनो असणार आहे. त्याचमुळे बी-एस-सीचे जे काही विद्यार्थी असतील तुमच्या ओळखीचे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ते या पदांसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर ऑपरेशन थिएटर असिस्टंट यासाठी सुद्धा बघा बी-एस-सी डिग्री तुमची गरजेचं असणार आहे नर्सिंगमध्ये. त्याचबरोबर फार्म असिस्टंट यासाठी डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर सीनियर क्लर्क या पदासाठी तुमचा पजेस अ बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला टायपिंगचा स्पीड इथे बघितलं जाणार आहे. 40 वर्ड्स पर मिनिट तुमचा इंग्लिशचा टायपिंग स्पीड इथे असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर 30 वर्ड्स पर मिनिट तुमचा मराठीचा टायपिंग स्पीड इथे तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर पद असणार आहे सीनियर मेकॅनिक या पदासाठी एस-एस-सी पास अँड आय-टी-आय इन मेकॅनिक ट्रेड म्हणजे तुमची 10वी आणि तुमचा आय-टी-आय झाला असेल मेकॅनिक ट्रेडमधून तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर बॉयलर ऑपरेटर यासाठी एस-एस-सी पास म्हणजे 10वी पास असाल तर अर्ज करू शकता. त्याचबरोबर सेकंड क्लास आय-बी-आर सर्टिफाईड बॉयलर अटेंडंट विथ आय-टी-आय फिटर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे आणि 3 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर झू टेक्निशियन या पदासाठी बी-एस-सी किंवा तुमचं डी-एम-एल-टी असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर इथे बघा लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी बी-एस-सी, डी-एम-एल-टी किंवा तुमचं एम-एस-सी असेल बायोकेमिस्ट्रीमध्ये तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स ही असेल तुमच्याकडे तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मेडिसिन शॉपकीपर बॅचलर डिग्री इन फार्मसी बी-फार्मच्या विद्यार्थ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी मित्रांनो यामध्ये असणार आहे आणि ही एक चांगली संधी तुमच्यासाठी यामध्ये असणार आहे. त्यानंतर ड्रायव्हर किंवा ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर यासाठी मित्रांनो तुमच्याकडे पदेसह ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं असणार आहे. एल-एम-व्ही लाईट मोटर व्हेइकलचं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणे. त्याचबरोबर हेवी पॅसेंजर मोटार व्हेइकल लायसन्स तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर हॅव पास एस-एस-सी म्हणजे तुमची 10वी कंप्लीट झाली असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ड्रायव्हिंग येणे आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा तुम्हाला लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन या पदासाठी 10वी पास असाल, त्याचबरोबर आय-टी-आय झाला असेल तुमचा मेकॅनिक ट्रेडमध्ये तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर लायब्ररी अटेंडंट या पदासाठी एच-एस-सी म्हणजे तुमची 12वी लागणार आहे. त्याचबरोबर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. लॅबोरेटरी अटेंडंट या पदासाठी बी-एस-सी डिग्री फ्रॉम द स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर ट्रॅक्टर ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा व्हॅकन्सी असणार मित्रांनो. ड्रेसर या पदासाठी, त्याचबरोबर क्लर्क कम टायपिस्ट, त्यानंतर ज्युनियर शॉपकीपर यासाठी तुमच्याकडे डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. टायपिंग स्पीड तुमचा बघितला जाणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिशियन यासाठी 10वी त्याचबरोबर आय-टी-आय इन इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये असणे गरजेचं असणार आहे. त्यानंतर लाईव्हस्टॉक असिस्टंट, ज्युनियर टेक्निशियन कम वायरमन आणि एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट या पदांसाठी सुद्धा व्हॅकन्सी यामध्ये असणार आहे. आता तुम्हाला कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण सविस्तर सांगतो. इथे बघा त्यांनी या पी-डी-एफमध्ये खाली कॅटेगरी वाईज सर्व पदांचे सविस्तर विश्लेषण दिले आहे. ही जी पी-डी-एफ असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही पी-डी-एफ डाउनलोड करा. पी-डी-एफ एकदा सविस्तर वाचा. जर या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर आता बघूया या पदांसाठी मित्रांनो तुमचं सिलेक्शन, तुमची निवड कशाप्रकारे असणार आहे ते बघूया. तर मित्रांनो याच्या निवड प्रोसेसमध्ये जे काही इथे पदे असणार आहेत, लिपिक वर्गीय पदे यासाठी टोटल तुमची 100 प्रश्नांची 200 गुणांची एक एक्झाम असणार आहे. 120 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर इतर जे काही पदे असणार आहे मित्रांनो, त्या पदांसाठी मात्र तुम्हाला 60-40 चा रेशो असणार इथे. 60% तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असणार आहे आणि तांत्रिक तुमचा जो काही अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला 40% क्वेश्चन यामध्ये असणार आहे. म्हणजे 60-40 चा रेशो तुम्हाला यामध्ये असणार आहे. टोटल 100 क्वेश्चन असणार आहे. 200 गुणांची ही एक्झाम असणार आहे. 120 मिनिटांचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही वाहन चालक किंवा रुग्णवाहिका चालक असणार आहे, तुमची कौशल्याधारित पदे असणार आहेत.
यांच्यासाठी तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे 60 प्रश्न असणारे, 120 गुणांची एक्झाम असणारे, 90 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे आणि व्यावसायिक चाचणी सुद्धा तुमची होणार आहे. 80 गुणांची 200 गुण तुम्हाला यामध्ये दिले जाणार आहे. अशा प्रकारे तुमची कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि या एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर या पदांसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोव्हाईड केली आहे. प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रामध्ये सर्व सविस्तर डॉक्युमेंट त्यांनी मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर या पदांसाठी तुम्हाला फी जी असणार आहे मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 फी असणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी ₹900 फी तुम्हाला यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारची फी तुम्हाला यामध्ये नसणार आहे. त्यानंतर मित्रांनो या पदांसाठी तुम्हाला अर्ज कधी करायचा आहे? अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाला सुरुवात झालेली आहे. ही असणारी अर्जाची ऑफिशियल वेबसाईट. इथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. अर्जासाठी मित्रांनो 28 तारखेपासून 28 फेब्रुवारी 2026 पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 20 मार्च 2026. या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर जी काही फी असणार आहे ती सुद्धा तुम्हाला 20 तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात सविस्तर बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.